नक्कीच बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज देवभूमी पंढरीमध्ये MIDCची स्थापना होते आहे। अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये आहे आणि आज मला नक्की खात्री आहे की या MIDCमध्ये इथले असणारे व्यापारी असतील, इथनं असणारे उद्योग असतील, हे उद्योग या ठिकाणी याच ठिकाणी राहतील। शिवाय हजारो विद्यार्थी दरवर्षी पंढरीतून या ठिकाणी कामाच्या रूपानं, उद्योगाच्या रूपानं त्या शहराकडे, पुणे मुंबईसारख्या शहराकडे वळली जातात आणि कुटुंबापासून ते दूर राहून त्या ठिकाणी आपल्या मातीची नाळ कुठंतरी तुटली जाती काय की अशा प्रतीची भावना त्या कुटुंबात निर्माण होती। त्याकरिता इथला युवक त्या ठिकाणी इथंच उद्योग उभा करत, इथंच नोकरी करल याकरिता ही MIDC मंजूर झाली। बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही योजना या ठिकाणी अवलंबण्यात आली। या आत्तापर्यंत आपला पंढरपूर तालुका हा फक्त शेतीवरतीच अवलंबून होता आणि ऊसाच्या पिकावरती आणि फळबागावरती। शेती हा उद्योगाला दुय्यम कुठंतरी उद्योग पाहिजे आणि त्या उद्योगासाठी जागा पाहिजे, सर्व त्याला पूरक वातावरण पाहिजे। याकरता MIDCची स्थापना या ठिकाणी आज MIDC मंजूर झाली आहे। थोड्या दिवसात MIDCचं काम चालू होऊन त्या ठिकाणी MIDCमध्ये उद्योग नक्कीच येतील। गेली 10-12 वर्ष मी राजकारणात सक्रियत आहे। पंढरपूर तालुक्यामधून, मंगळवेढा तालुक्यामधून या ठिकाणी फिरत असताना अनेक समस्या आहेत। मंगळवेढा तालुक्याच्या पाण्याच्या समस्या, तसं पंढरपूर हे फक्त वारीवरतीच या ठिकाणी अवलंबलं जात होतं, परंतु वारीवरतीच या ठिकाणी इथल्या लोकांचं उद्योग अवलंबून नसता कोरोनाच्या काळात आपण बघितलेलं आहे की कोरोनाचा 1-2 वर्ष काळ आला तर गेल्या कित्येक वर्षाचा असणारी पुंजी त्या 2 वर्षात खर्चून गेली आणि कुठंतरी आपण त्या ठिकाणी हताश होऊन बसतोय। परंतु अशा अवस्थेत सुद्धा जर या जोडीला शेतीच्या आणि या वारीतील सर्व या ठिकाणी मेवा मिठाई असतील या उद्योगाला जर पूरक उद्योग झाले तर नक्कीच आपल्या पंढरपुरामध्ये सर्व घराघरामध्ये एक चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी लक्ष्मी आणल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्ताने मी आज सांगू इच्छितो। नक्कीच माझे सहकारी आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचेच मतदार टाटाही आहेत, अंबानी आहेत। ही MIDC पंढरपूरची मंजूर झाल्या त्या ठिकाणी आम्ही दोघंजण मिळून उद्योगपती माननीय टाटाजी आणि अंबानी यांच्या कुटुंबात भेट घेऊन त्या ठिकाणी यांचा मोठा एखादा जर उद्योग आपल्या पंढरी नगरीमध्ये आला तर एक उद्योग जर आला तर माझ्या मते इथल्या 10,000 युवकांना या ठिकाणी हाताला काम लागल आणि इथले युवक जे हजारो युवक या ठिकाणी पंढरीतून एवढ्या आज इंजिनिअरिंग कॉलेज या आणि ITI मधून जे बाहेर पडतात त्या युवकांना हाताला काम लागेल आणि हे युवक या पंढरीतील युवक उद्योजक होतील याची मला खात्री आहे।